फुले नगरमध्ये मला गणेश डेडुळे आणि प्रकाश धुरीने घर घेऊन दिले. तर ह्या ह्याच्यावर की त्यांनी त्या घराचे माझ्याकडून 90,000 असा मोबदलाही घेतला घेऊन देण्याचा आणि मला आश्वासन दिलेलं की आम्ही SRA मध्ये करून देऊ आणि रेंट वगैरे चालू करू. रेंट तर देत आहेत बिल्डर पण देत आहेत आणि जे हा चीफ बिल्डर तुम्हाला चीफ मान्य आहे प्रमोटर का? वगैरे हा हो बिल्डर हो मान्य आहे का? बिल्डर मान्य आहे हो. हाच पण बिल्डर त्यांनी पुढे ठेवायला हो पाहिजे. हाच बिल्डर आणि चीफ प्रमोटर पण हेच पाहिजे आम्हाला आणि त्यांनी माझ्याकडून फसवणूक करून मला त्यांनी घर घेऊन दिलंय. आहे. आम्हाला जोसफ सर पाहिजे आणि निमया सर पाहिजे. आम्हाला हे पोरं पैसे खाणारे नाही पाहिजे. ते मेंबर असून आमच्याकडे पैसे खातात. जो नाही आपला- पाहिजे आम्हाला हेच पाहिजे लिमे सर अच्छा, पण प्रोजेक्टला वेळ होतोय, चालेल का? चालेल ना, चालेल. आम्हाला भाडं वगैरे व्यवस्थित भेटतं तर आम्ही कशाला हे करणार आहे? मग दुसऱ्यांचं नुकसान होतं त्याचं काय? दुसऱ्याचं काय नुकसान होतं? सगळ्यांना तर भाडं भेटतंय. त्यांना बोलतात ना ते चावी देतो पैसे देतो चावी द्या त्यांना पैसे देणार ते मग ते का खाली करत नाही? आता त्यांना माहिती त्यांना दुसऱ्या बिल्डर कडून काही भेटत असेल ना. नमस्कार, मी रवींद्र वांबोरे. महात्मा फुले नगर इथे लहानपणापासूनचा रहिवासी आहे. माझ्या आईचा इथं अपघात झाला आहे. त्याचा फायदा भरपूर जण उचलत आहेत. ते आम्हाला याबद्दल काही अपवाद नाही आहे, आक्षेप नाही आहे. आम्हाला बिल्डर भरपूर चांगला भेटला. बिल्डरने आम्हाला 5 वर्षापासून भरपूर सांभाळलंय. व्यवस्थित भाडं वगैरे देतो. कधी आम्हाला काहीच प्रॉब्लेम दिला नाही आणि आम्हाला दुसरीकडे कुठे जायची इच्छा नाही आहे. आम्हाला हाच बिल्डर आहे. हाच हवा आहे. आणि आणि सर्वीकडे समोर जे लोक आहेत ते बोलतात आम्हाला हा बिल्डर नकोय. ते खोटं बोलतायत आणि त्यांना काही माहिती नाही आणि त्याने ऍक्च्युली आतमध्ये येऊन म्हणजे कमिटीकडे येऊन त्यांनी विचारपूस करायला पाहिजे की कुठपर्यंत पेपरवर्क झालेलं आहे. तर ते त्यांनी न करता त्यांच्या शब्दाशी सहमत आहात का नाही? नाहीये. नाहीये. नाही. बिल्डर तोच हवाय तुम्हाला. आम्हाला आमचाच बिल्डर हवा आहे आणि गव्हर्नमेंटने लवकरात लवकर ऍक्शन घेऊन पेपरवर्क कम्प्लीट करावं. आम्हाला पाहिजे लिमय आणि कायदेशीर पद्धतीने आम्हाला जायचंय. आम्हाला माहिती आहे आमच्या एरियामध्ये जीर्ण झालेलं आहे, पण आमच्या विकासकांनी आम्हाला सहकार्य दिले, सर्वांना पैसे दिले. सगळं काय घेऊन आम्ही यांना सोडून दुसऱ्या कोणाकडे जाणार नाही. तर मी महात्मा ज्योतिबा फुले नगर मध्ये राहणार. मी 40 वर्ष राहतो तिथे. पण मला एक बिल्डर पाहिजेत, कारण काय अजूनपर्यंत त्यांनी कुणाला काही प्रॉब्लेम काय शासनाकडून लेट झाल्यामुळे ते लेट झालेलं आहे. ते तरी मला ते बाकीचा बिल्डर मी सहमत आहे आणि याच्या पुढे आम्हाला तेच काम करून देतील आम्हाला अपेक्षा आहे. आणि भेटतं 1 तारखे 2 तारखेपर्यंत आम्हाला भाडं भेटतं आणि आम्हाला हाच बिल्डर पाहिजे, दुसरा कुठला बिल्डर नाही पाहिजे. काय सांगतात? त्यांच्या भावांमध्ये आपसांमध्ये भांडण आहे. ते इंडिव्हिज्युअली त्यांची भांडण ते आपलं स्वतः घरामध्ये आहे. त्याच्यामुळे ते आता बिल्डरवरती टाकतात की आमचं घर पडायला म्हणून आम्हाला आता नवीन घर बांधू द्या. पण असं काहीच नाही. ते किती लोक आहेत जे ह्याचा विरोध करताय आणि तुम्ही किती लोक आहात? बघा, आता तुम्ही टक्केवारी तुम्ही इकडे बघितलं असणार. आज कामाचा दिवसही आम्ही कमीत कमी एवढे जण इकडे आहोत आणि राहिलेली गोष्ट आम्ही 100 आउट ऑफ 75% आमची मेजॉरिटी एकदम फुल आहे. हाय. फक्त अध्यक्ष जो आहे तोच सही करतोय आणि तोच सर एक मिनिट नाही. आता हे तुम्हाला मिनिट्स बुक आहे ना सर? हे सरकारचं आहे ना? हे सरकारचं आहे. इलेक्शन झालं आमचं, हे इलेक्शन झालंय. ओके, आता याच्यामध्ये कसं आहे, आता हे नावं बघा सर. हे प्रवर्तकाचं नाव आहे, एक मुख्य प्रवर्तक आणि बाकी 10 जे आहे ते इतर प्रवर्तक. आता मी चीफ आहे, मला इलेक्ट केलंय. जनरल बॉडी मला 100% युनॉनिमस मला इलेक्ट केलंय. आता याच्यामध्ये पोस्टिंग नाही आहे ना. कसं आहे माहिती तुम्हाला सांगतो मी. आता SRA प्रकल्पामध्ये स्टार्टिंग एक प्रमोटर असतो, चीफ प्रमोटर असतो आणि बाकी इतर प्रमोटर असतात. हे लिस्ट आहे, हे सरकारचं आहे. हे फर्स्ट क्लास ऑफिसर जे आहे धनराज पिल्ला आहे, यांचं पुन्हा डॉक्युमेंटेशन, यांचं सिग्नेचर आहे याच्यावरती. हे बघा, साईन आहे. आता हा काय म्हणतो बघा, तुम्हाला सांगतो मी. संस्थेच्या प्रस्तावावर सह्या करण्यासाठी फक्त मुख्य प्रवर्तक यांना अधिकार देणे सर. हे बघा इकडे लिहिलेलं आहे. आणि हे प्रकार जे आहे हे ठराव कोणी मांडला? ठराव नंबर 4. ठराव करण्यात येतो नियोजित संस्थेच्या नोंदणी प्रस्तावावर सह्या करण्यासाठी मुख्य प्रवर्तक श्री जोसेफ एफ सोरेस यांचे नावास सर्वानुमतेने मंजुरी देण्यात येऊन ठराव सर्वानुमतेने मंजूर करण्यात आला. सूचक श्री रमाकांत कोंडू पवार, अनुमोदक श्री रामचंद्र शंकर वाणी. ते आहेत सर इकडे. तर आता कम्युनिकेशन जे आहे ना ते सरकारने SRA रूल्स आहे की चीफ प्रमोटरला करायला पाहिजे. आता राहिला विषय सर, प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर हे कधी होतंय? एकदा संस्था रजिस्टर झाल्यानंतर मग ते होतंय ना सर. ते एकदा संस्था रजिस्टर झालं नंतर मग ते पूर्ण ऑफिस पर्यंत येतं. आता नाही. आता सध्या हे लोक काम करतात. कार्यकर्ता कोण आहे? मुख्य प्रवर्तक आणि प्रवर्तक. सर जेव्हा हिअरिंग होती ना 24ला हिअरिंग जेव्हा होती आम्हाला माहित नव्हते आणि जेव्हा आम्ही तिकडे पोहोचलो, डेव्हलपर होता, मी होतो
आणि हे बाकीचे जे ऑपोजिट मेंबर होते ते सर्व तिकडे होते, पोचले होते. त्यावेळी एम वेस्ट मध्ये जेवढं पण SRS प्रकल्प चालू आहे त्यांचं जे काही अडथळा आहे, प्रॉब्लेम्स आहे, ते तुम्हाला ते बेसिकली त्या एरियामध्ये तुम्ही येऊन बोलू शकता. ते आमच्या कारुण्य महात्मा ज्योतिबा फुले याच्या व्यतिरिक्त साधारण 4-5 अजून सोसायटी आले होते सर, आणि आम्ही 3ऱ्या नंबरवर होतो. वी वर ऑन नंबर 3. 3ऱ्या नंबरवर आम्हाला कॉल केलं गेलं होतं. तेव्हा आमच्या शीटमध्ये ना सर ते 2.8चा NOC हा मुद्दा होता. 2.8चा NOCचा मुद्दा होता. हे 13-2 कुठून आलं ना सर आम्हाला पण माहित नाही. तर हे जे आरोप तुमच्यावरती लावण्यात आले, जे लोकांचं असं म्हणणं आहे हा की विलंब होतोय प्रोजेक्टला, तो बिल्डर आम्हाला नको बदलास करायचं आणि नवीन सोसायटी फॉर्म करायची, असं त्यांचं म्हणणं आहे. पण त्यांच्याकडे मेथॉडॉलॉजी आहे का आणि ती बोलतायत ते सत्य आहे? ते जे बोलतायत ना सर ते पूर्ण खोटं आहे. मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही. त्या लोकांनी माझं नाव घेतलंय सर, आणि काय आता मीडियामध्ये बेसिकली कोणाचं नाव घेणं पण ते काय, आणि माझ्या विरुद्ध जे काही नाव घेतलंय ना तर ते मी नंतर हँडल करणार. ते डिफॉर्मेशन काय आहे माझ्या विरुद्ध होणार मी नंतर हँडल करणार. पण तुम्हाला मी एक तुम्हाला मी सांगतो सर की बेसिकली जे काम जे होतंय ना ते 12 वर्षामध्ये जे काही डेव्हलपरने काम केलंय ते डिले जे झालंय ते 3-4-5-6 वर्षामध्ये व्हायला पाहिजे. पण बेसिकली गव्हर्नमेंटचं पॉलिसीज आहे त्याच्यामध्ये बाकी अजून काय पेपर वर्क आहे सर, तुम्हाला माहिती असेल कसं आहे. आणि आता सध्या फक्त NOC साठी थांबलं गेलं आहे. तुम्ही आम्हाला NOC द्या ना सर, रिवाइज LOA आम्हाला द्या तुम्ही, आणि IOA आम्हाला द्या. आम्ही विदिन 24 आवर्स मी काम चालू करू सर. विचारा ना सर, विचारा सर्वांना विचारा. हातवर करा आणि सांगा ना, हातवर करा आणि सांगा. सगळे करा. ते पूर्णपणे खोटं आहे ना सर. एव्हिडन्स पण दाखवा ना. तुम्ही आरोप टाकतात ना सर, आरोपावर तुम्ही एव्हिडन्स पण द्या. आता माझ्याकडे पुन्हा मी जे काही शब्द बोललोय ना सर, माझ्याकडे पुन्हा एव्हिडन्स इकडे आहे, मी तुम्हाला देतोय. हे बेसिकली पूर्ण डिफॉर्मेशन आहे. आणि हे लोक आहे ना सर स्वतःच्या स्वार्थासाठी, आणि हे कमिटीमध्ये पण होते ना सर, हे कमिटीमध्ये पण होते. एव्हरी मंथ मिनिट्स ऑफ मीटिंग आहे, सिग्नेचर आहे, सगळं सर्व माहिती आहे. हा सर मला एक तुम्ही सांगा, जेव्हा डेव्हलपरने सांगितलं की ज्या ज्या लोकांचा घर धोकादायक आहे तुम्ही निघू शकता, तर हे जे लोक काल होते ना सर तिकडे, या लोकांनी डेव्हलपरकडे पूर्ण वर्षभरचं रेंट घेतलं, डिपॉझिट घेतलं, साधारण 4-4.5 लाख रुपये पूर्ण पैसे घेऊन सर या लोकांनी आपलं घर जे आहे डेव्हलपरला हँडओव्हर नाही केलंय. नंबर 1. ओके. आणि जेव्हा आम्ही त्याला सांगितलं की तुम्ही हँडओव्हर करा, मग हे ज्या घरामध्ये ताला लावले होते डेव्हलपर सोसायटीचं, म्हणजे ज्या ज्या लोकांनी घर हँडओव्हर केलं होतं त्या खोलीवर सोसायटीने ताला लावला होता सर. आता हे दोघे लोक जे आहेत ना पूर्णपणे पैसे घेऊन ते घरं पण हँडओव्हर करत नाही आपल्याला आणि विरोध करतात. आणि जेव्हा आपण ताला लावायला गेला ना सर्व लॉक वगैरे ब्रेक केले, पोलीस केस केले सर त्यांच्यावर आम्ही. पण आता सध्या ते मुद्दा येऊन पावसाळा येतो, हा अशामध्ये जर परत घर सोसायटी झालं तर याला बिल्डर जबाबदार असेल. नाही, प्रश्नच नाही ना सर. जेव्हा बिल्डर म्हणतोय की तुम्ही आता निघू शकता, तुम्हाला पूर्ण ज्या भरपाई आम्ही करून देऊ, जेव्हा बिल्डर म्हणतोय मग तुम्ही सहकुशी तुम्ही रिस्क घेऊन राहतात ना तिकडे. आता एवढं माणसं 40 लोक जे आहेत, 40 लोक 78 पासून तुम्ही आता विचार करा ना, 50% लोक बाहेर आहेत सर. 50 लोक बाहेर आहेत, आपला भाडा वगैरे घेऊन निघाले ते लोक, कारण त्यांना तिकडे राहायला बरोबर नव्हतं, धोकादायक काही पण होऊ शकतं. तर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला परिवार तुम्हासाठी धोकादायक आहे, मग तुम्ही निघा ना. डेव्हलपर तुम्हाला पैसे द्यायची तयारी आहे. बाकी सर्व लोक 40 लोक निघून गेलेत ना सर, मग तुम्ही पण निघा. पूर्ण खंडन करतो सर मी, पूर्णपणे खंडन करतो. पूर्ण खोटं आहे.